हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान, मस्त आणि सुंदर असाल. तर आज आहे संडे. मी, आर्याचे पप्पा, आर्या, बेबो आणि साऊ निघालेलो आहोत एका नवीन सफरवरती. तर तो सफर आहे खूप मस्त. मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये मागे बोललेली पण होती की एक छान अशी गुड न्यूज आहे म्हणून. तर ती गुड न्यूज ती थोड्या वेळात तुम्हाला समजेलच की आम्ही कोणत्या प्रवासावरती निघालेलो आहे. म्हणजे प्रवास तो आपला नेहमीचा एकच आहे, रस्ताही एकच आहे, रूटही एकच आहे, पण जिथे आपण जाऊन थांबतो तिथे काहीतरी वेगळं आपलं स्वतःचं असणार आहे. तर आज खूप मस्त आणि खूप आनंदात आहोत आम्ही सगळेच. खूप म्हणजे खूप, कारण स्वतःच्या याच्यावरती काहीतरी घेणं आणि करणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि त्यापैकी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आर्याच्या पप्पांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न होतं स्वतःची गाडी पाहिजे, तीही मोठी छान अशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्याचं स्वप्न होतं की पप्पा आपली एक मोठी गाडी पाहिजे, तुमची स्वतःची एक मोठी गाडी पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतःचं स्वप्नासोबत मुलीचंही स्वप्न पूर्ण केलं की नाही, आर्या म्हणायची सनरूफवाली कार, तर सनरूफवाली कारच त्यांनी घेतलेली. आणि हे त्यांचं दुसरं स्वप्न, जे की थोडंफार माझंही होतं कुठेतरी, पण त्यांचं खूप होतं. पहिल्यापासून त्यांचं म्हणणं होतं की नाही, आपलं काहीतरी स्वतःचं पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तेही कुठे, ती डेस्टिनेशन काय आहे ती थोड्या वेळातच तुम्हाला समजेल. आणि आज आम्हीच नाही चाललेलो आहोत. चेतन दादा, रश्मी, दीपा, अप्पू दादा, अजून जागृती नाही आहे, क्रांती, गौरव दादा, अशा माझी फॅमिली धरून अशा 3 फॅमिली म्हणजे 4 फॅमिली आम्ही नाशिकला सगळे चाललेलो आहोत. म्हणजे आता मी तुम्हाला रिव्हील केलेलं आहे की आम्ही नाशिकला चाललेलो आहोत. नाशिकच्या पुढे त्र्यंबकेश्वर, तिकडे पैणं वगैरे ह्या अशा गोष्टी आहे बघण्यासारख्या. मीही पहिल्यांदाच त्या साईडला जाते. त्र्यंबकेश्वरला गेलेले आहे, पण माझं मंदिराजवळ जाऊन दर्शन नाही झालं, बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे कारण खूप गर्दी होती. आणि हे बघा, इथे हे नाश्त्याला थांबलेले होते मस्तपैकी संस्कृती हॉटेलला. मुलांचा चाललं तो भूक लागली म्हणून. तर मग आता इथं नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निघालेलो. आता आम्ही एंट्री केलेली आहे नाशिकमध्ये. आमचं जे मेन डेस्टिनेशन आहे, जो आजचा माझा व्लॉग होणार आहे, तो खूप मस्त स्पेशल आहे. आणि कायमस्वरूपीची माझी एक आठवण, माझा एक आनंद, आणि तो मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. तर हे बघा, मस्त किती छान झाडं आहे रस्त्याच्या कडेने. रस्त्यांचं सध्या नाशिकमध्ये काम चालू आहे कारण कुंभमेळा येतो आहे पुढे. तर त्याच्यामुळे खूपच कामं चालू आहे जोरात. पण त्यात रस्ते इतके खराब आहेत काही विचारायलाच नको आहे. खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो. तसंच आमचा सटाणा आणि चांदवड साईडचा जो रोड होत होता तेव्हा खूप त्रास झालेला आम्हा सगळ्यांनाच. अक्षरशः इकडे यायलाही लोक नाही म्हणायचे सटाणा साईडकडे. तसंच सेम सध्या नाशिकची परिस्थिती आहे. त्यात पाऊस, खड्डे आणि खूप सारे असे ॲक्सिडंट्स, खूप काही ऐकायला मिळते. पण ठीक आहे, आज आपल्याला ते बोलायचं नाही आहे. आपण मस्त आनंद घेणार आहोत ह्या मस्त हिरव्या झाडांचा. कारण आणि हा असा छान गच्च झाडांनी भरलेला रस्ता पुढे जाऊन संपतोय. आणि मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एका ठिकाणी. तर येताना मी बरंच काही सामानही आणलेलं आहे कारण आम्हाला ते तिथं कायमस्वरूपी ठेवायचं आहे म्हणून. थोडी धावपळ झाली ना, कारण अचानक ठरलेलं आपल्याला आज तिथे जायचं आहे म्हणून. हे बघा, काहीतरी ओळखतही असतील हा एरिया कोणता आहे. जसं ते जवळ येत आहे ना, तसं असं ते, अरे बापरे आत्ता आलंय जवळ. मुलांनाही एवढा आनंद झाला आहे ना की आई काय मस्त. म्हणजे आनंद असतो ना प्रत्येकाचा, आणि प्रत्येकाचं एक्सप्लेन करणं वेगळं असतं. कोणाचं कसं असतं तर कोणाचं कसं असतं. कोणाचं अगदी शांत असतं, कोणाचं अगदी हॅपी असतं, कोणाचं अगदी डोळ्यातनंच दिसतं की बापरे हा समोरचा व्यक्ती केवढा आनंदी आहे. आणि मला आनंदी व्हायला खूप आवडतं कारण असे खूप छोटे पॉईंट्स येतात की तिथे आपण आनंदी होतो. पण रोज आनंद हा घेतलाच पाहिजे.
हे तुम्हाला दिसतंय काहीतरी रेड अक्षरमध्ये नाव. That's a right turn and left turn. आणि ही आलेली आपली डेस्टिनेशन. आता मी रिव्हील करणार आहे. इथे गाडी आम्ही पार्क करणार आणि मग तुम्हाला सांगतेच मी पुढे जाऊन काय. आता मी बोलते ना तरी माझ्या चेहऱ्यावरती असं मस्त आनंद आहे, खूप मस्त आनंद आहे हा. कधी हा मी विचारही केलेला नव्हता की असं काही होईल म्हणून नाशिकमध्ये. माझं स्वतःचं नाही म्हणता येणार, आर्याच्या पप्पांचं स्वतःचं म्हणता येईल. कारण ते त्यांचं खूप स्वप्न होतं, त्याच्यावरती त्यांनी खूपच जोर दिलेला होता की नाही मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि लकीली ते आम्हाला मिळालेलं पण. तिथे कुठे ना कुठे शुभमचाही आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टी अशा येऊन मिळतात, तर ते येऊन मिळालेलं. आणि हे बघा तुम्हाला नाव दिसतंय गणेश प्रकाश ठाकरे, मिस्टर गणेश प्रकाश ठाकरे. त्यांच्या नावाचं नेमप्लेट आहे. ते नेमप्लेटवरनं तुम्हाला कळालंच असेल. मी रिव्हील करते आता. टिक 1, टिक 2, टिक 3 आणि हे टॅन आर्याच्या पप्पांचं स्वप्न, स्वतःचं नाशिकमध्ये छोटंसं असं घर. कोणी म्हणेल का रे काय फ्लॅट तर आहे, पण नाही. काहींसाठी आमच्यासारख्या लोकांसाठी हे खूप मोठं स्वप्न आहे. कारण एक मिडल क्लास फॅमिलीला अजून काय लागतं नाही कर, स्वतःचं घर, स्वतःची गाडी, स्वतःची फॅमिली, याच्यामध्येच तो माणूस असतो. आणि त्याच्यानंतरही अजून चांगली प्रोग्रेस केली तर आनंद हा कुठेतरी वेगळाच असतो. आणि ही आर्याच्या पप्पांच्या स्वतःच्या आपण म्हणतो ना कशावर, स्वतःच्या स्वबळावरती घेतलेलं हे त्यांचं स्वतःचं स्वप्न. आणि ते आज पूर्ण होतं आहे. आज त्यांना केवढा आनंद होत असेल तो त्यांनाच माहिती. मी बोलली ना प्रत्येकाचा आनंद एक्सप्लेन करण्याचं वेगवेगळी पद्धत असते. तर इथे आम्ही सगळं घर, मी तुम्हाला होम टूर देते. ही छोटीशी हॉलची बाल्कनी, साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा इकडे एक छोटासा बेडरूम, फर्निचर सह हा फ्लॅट आम्हाला मिळालेला आहे. पूर्ण फर्निश फ्लॅट आहे हा. हा इकडे एक मास्टर बेडरूम. आणि हे बघा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. असं सगळे लाईट्स ऑन केली. हा छोटासा आमचा मास्टर बेडरूम. हे कबर्ड जे की अजून खूप खाली आहे, आता होईल हळूहळू स्टार्ट भरण्याचं. इकडे वॉशरूम आहे. आणि ही बेडच्या सोबतच एक छोटीशी बाल्कनी. आणि एक बघायचं काम चाललंय सगळ्यांचंच. आणि यानंतर लगेचच आम्ही दीपा, रश्मी आणि क्रांतीन त्यांच्यासोबत बाहेर जाणार आहोत. तर हा आहे हॉलच्या बाल्कनीतला व्ह्यू. हे छोटंसं स्वप्न आर्याच्या पप्पांचं आणि आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे. मस्त पावसाचा आनंद घेण्यासाठी. छान असं बाहेर डोंगरांवरती पूर्ण आपण म्हणतो ना पाऊस पडल्यानंतर आपली माती पूर्ण हिरवा शालून असते. आणि हिरव्या कलरशिवाय तर शोभाच नसते बाबा. एक बघा ना, एक सौभाग्यवती स्त्री पण असते तर तिचं पूर्ण एकदम खुलून कुठनं दिसतं तर हिरवी साडी असेल किंवा हिरव्या बांगड्या असतील, हिरवी टिकली असेल, केवढं छान वाटतं ते बघताना. आणि असा छान असा शालू आपल्या
डोंगरांनी नेसलेला आहे, हिरव्या हिरव्या मस्त पूर्ण हिरवीगार असे पूर्ण डोंगर झालेले आहे आणि वरती आपलं आकाश हे पूर्ण ढगांनी भरलं आहे. हे वातावरणच काहीतरी वेगळं असतं, पण काहीतरी वेगळंच असतं. पावसाळा हा ऋतू फार वेगळा आहे आणि हे लांब लांब मला धबधबे दिसत आहेत, वॉटरफॉल्स. मी जितकं मला झूम करता येईल तितकं करून मी तुम्हाला दाखवते. खूप छान आहे हे वॉटरफॉल. तिथे जाऊन तर केवढं छान वाटत असेल. आणि आम्ही चाललेलो आहे त्र्यंबक साईडकडे सगळेच. आणि ह्या साईडला मी पहिल्यांदा गेलेले. मागच्या वेळेस दीपा आम्हीच गेलेलो लेडीज, पण त्यावेळेला एवढं नव्हतं कारण उन्हाळा होता त्यावेळेला आणि ही साईड बघितलेली नव्हती. तर आम्ही चाललेलो आहे पैण्याला. तर पैण्याला जाऊन आम्ही खूप सारी अशी धमाल मस्ती करणार आहे. तर भेटूया अशाच छानशा एका माझ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याची धमाल मस्ती बघायला तुम्ही अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. आणि हो, मी आज खरंच खूप 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 आनंदी आहे. माझ्या आनंदाला कोणाची नजरही लागायला नको, कारण हेही मेन्शन केलेलं खूप गरजेचं आहे. आणि नाही लागणार, कारण मी कधी कोणाचं वाईट केलेलंच नाही, तर माझं कसं वाईट होणार नाही का. आणि हे बघा, एवढा छान असा हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करू मस्तीने. एकदम मस्त एकदम भारी. चलो बाय.